मित्रांनो नमस्कार. मी गायत्री शिवाजी साबळे, आदिवासी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आणि आजचा विषय म्हणजे आत्मनिर्भर भारत. माझ्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत. तर आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? तर जेव्हा आपला देश स्वावलंबी होईल, आपल्या देशातले प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करेल. तर माझ्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत म्हणजे कसा? तर माझ्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत म्हणजे जेथे आपला देश टेक्नॉलॉजीमध्ये सर्वोत्तम राहील, एकदम पारंगत राहील. जशा प्रकारे आपल्या देशामध्ये संगणक चांगल्या प्रकारे संगणक बनवण्यामध्ये आपला देश एक नंबरवरती येतो, तशाच प्रकारे आपला देश मिसाईल, ॲटम बॉम्ब बनवण्यामध्ये सुद्धा पूर्णपणे पारंगत राहील. माझ्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत देश म्हणजे कसा? तर तेथे प्रत्येक स्त्री सन्मानित राहील. शिक्षण घेण्यासाठी शाळेच्या दारात प्रत्येक स्त्री उभी असेल. माझ्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत म्हणजे कसा? तर जेथे शेतकरी कधीही कर्जबाजारी होणार नाही आणि त्या कर्जबाजारी झाल्यामुळे तो कधीही त्याची आत्महत्या करणार नाही. मित्रांनो, तर हा आत्मनिर्भर भारत असाच होईल का हो? तर नाही. तर या आत्मनिर्भर भारत होण्यामध्ये आपल्यालाही काही प्रतिसाद करावा लागेल. तर आत्मनिर्भर भारत जर आपल्याला बनवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या देशातील युवकांना कार्यशील बनावे लागेल. जेव्हा आपण कार्यशील बनू, आपल्यामधले कौशल्य विकसित करू आणि त्यामध्ये पारंगत बनू, तेव्हा आपला देश आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये एक पायरी पुढे चढलेला असेल. मित्रांनो, आपल्या देशामधली जेव्हा आयात करण्याची प्रक्रिया कमी होईल आणि निर्यातीची प्रक्रिया जास्त होईल, तेव्हा आपला देश आत्मनिर्भर भारत असेल. आणि आपल्या देशामध्ये मध्यकाळी असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे की जो प्लास्टिकचा चम्मच असतो तो सुद्धा आपला देश आयात करतो, ते सुद्धा चायनाकडून. मित्रांनो, मग आपला देश एवढा मागासलेला आहे का की आपल्याला एक प्लास्टिकचा चम्मच सुद्धा आयात करावे लागते? तर नाही. तर हा फरक आहे फक्त 1 आणि 2 रुपयांचा. या 1 आणि 2 रुपयांसाठी सुद्धा काही लोक प्लास्टिकचा चम्मच चायनाकडून आयात करत आहे. तर आपला देश जर आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल, तर आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा असेल, तर आपल्याला आपल्या देशाच्या वस्तू, आपल्या देशाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच करून आपण आपला देश आत्मनिर्भर भारत बनू शकतो. चला आपण आपल्या देशाचा पूर्णपणे विचार करूया आणि आत्मनिर्भर भारत बनवूया.